आजची जर गर्दी पाहिली तर रावेर आणि जळगाव येथील लोकसभेचे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुसंख्येने निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी पवार गटाचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय। महाविकास आघाडीच्या वतीने आज जळगाव येथे रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले। यावेळेला जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। असं त्यांना करावंच लागेल दागा, पण आजची गर्दी जर बघितली तर दोन्ही उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार करण पाटील जळगावला उभे आहेत आणि आमचे श्रीराम पाटील रावेरला, हे दोन्ही उमेदवार त्याच 5 लाख मताच्या फरकाने विजयी होतील असं आज वातावरण आहे। जळगाव जिल्हा प्रचंड शेतकरी, शेतमजूर, जळगाव जिल्ह्यातले उद्योजक, छोटे व्यापारी सगळेच या भारतीय जनता पक्षाला विटलेले दिसतात। त्यामुळे या आमच्या दोन्ही जागा फार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। रावेरमध्ये 2 वेळचे खासदार विरुद्ध एक नौके उमेदवार असा सामना आहे, आपण किती आशावादी आहात? 2 वेळा खासदार जे झाल्या त्यांनी काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही, 10 वर्ष वाया गेली आणि म्हणून आज आम्ही नवा चेहरा श्रीराम पाटलांसारखा आपल्या समोर दिलेला आहे। सर, रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन काय विकास होणार आहे? नवीन विकास पहिला म्हणजे या रावेर लोकसभा मतदारसंघात केळी बागायतदाराचे अनेक प्रश्न तयार झाले आहेत। सोयाबीन, गहू, बाकीची उत्पादनं, शेतकरी त्रस्त झालेला आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। या रावेर लोकसभा मतदारसंघाच्यासाठी श्रीराम पाटील आणि आमचे सगळे सहकारी बसून एक ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे विकासाची, ती तुम्हाला हळूहळू तुमच्यासमोर मांडली जाईल।